पर्टीमध्ये घटना घडली, त्या आमच्या भगिनीचा त्या ठिकाणी जीव गमावला, तिच्यावर त्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला, परंतु अजूनही त्या आरोपींना त्या ठिकाणी फाशी शिक्षा झाली परंतु देण्यात आलेली नाही. मग तुम्ही त्याची SIT चौकशी करणार आहात का? तुम्ही एवढ्या गोष्टी महाराष्ट्रात पडलेल्या असताना त्या ठिकाणी तुम्ही SIT चौकशी करण्याची सोडून एक मनोजदादा जरांगे पाटील जो मराठाचा संघर्ष होत आहे तो कुठल्याही प्रकारे सरकारला मॅनेज होत नाही, त्यांच्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारची ED CBIची चौकशी लावता येत नाही, तो माणूस कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकत नाही, म्हणून तुम्ही मनोजदादा जरांगे पाटलाची बदनामी ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. आणि या महाराष्ट्र शासनाला आम्ही सांगू इच्छितो की मराठा समाज शांत आहे, त्यांना शांत राहू द्या. फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशाची फक्त समाज वाट बघतोय. जर तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल करत असाल तर मराठा समाजाची पोरे तुम्हाला रस्त्यावरून सोळकी पळ करून केल्याशिवाय राहणार नाही.